contracted forms. To contract means to make smaller. Contract म्हणजे smaller बनवणे, छोटे बनवणे. मोठा वर्ड दिलेला असेल तर तो छोटा बनवणे. Some words can be written in contracted forms. काही शब्द हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये संक्षिप्त रूपामध्ये लिहिले जाऊ शकतात. Two words can be combined in one word. दोन शब्द एका शब्दामध्ये कंबाईन केले जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, did not. हे दोन वर्ड आहेत, did not. यापासून didn't हा एकच शब्द बनवला आहे. यालाच कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म असं म्हणतात. When we write the contracted forms, some alphabets are eliminated. जेव्हा आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म बनवतो किंवा लिहितो तेव्हा त्यातील काही शब्द हे वगळावे लागतात किंवा काढून टाकले जातात. जसे इथे did not आहे, मग यातील हा ओ इथे नाही कारण तो काढून टाकलेला आहे. is याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये अपॉस्ट्रॉफी एस लिहितात. त्याचप्रमाणे आर या शब्दाला अपॉस्ट्रॉफी आर ई असे लिहितात. आय एम हे दोन वर्ड आहेत, याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म एम असं लिहितात. त्याचप्रमाणे ही इज हीज, शी इज शीज, इट इज इट्स, यू आर युअर, वी आर वेअर, दे आर देअर. म्हणजेच काय तर अपॉस्ट्रॉफी देऊन काही शब्द काही लेटर काढून टाकून आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म बनवू शकतो. जसं यू आर चा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करताना ए हा एलिमिनेट होतो, त्या जागी अपॉस्ट्रॉफी येऊन आर ई लिहितात. निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म एम नॉट या शब्दाचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म होत नाही, याला एम नॉटच लिहावं लागतं. परंतु इज नॉट जर असेल तर त्याचं इजंट होतं, आर नॉट असेल तर आरंट होतं. त्याच पद्धतीने बाकी सर्व होतात. म्हणजेच हे ओ काढून टाकून तिथे अपॉस्ट्रॉफी देऊन टी लिहिले जातं. विल अपॉस्ट्रॉफी डबल एल इल. शाल याचं सुद्धा अपॉस्ट्रॉफी डबल एल असतं. आय शाल इल, ही विल हिल, शी विल शेल, इट विल इट विल. प्रत्येकामध्ये हे जे प्रोनाउन असतात ते प्रोनाउन लिहून अपॉस्ट्रॉफी देऊन डबल एल हे लिहिलं जातं आणि ते असतं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म विल नॉट, वोंट, शॅल नॉट, शॅन्ट. वॉज आणि वेअर हे जर असतील तर त्याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म होत नाही.
जसं आय वॉजचं आय वॉजच असतं, ही वॉजच लिहावं लागतं, त्यांचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म होत नाही. परंतु निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करताना वॉज नॉट जर आलं तर आपण त्याचं वॉजंट करू शकतो आणि वेअर नॉट असेल तर वेअरंट करू शकतो. हॅवचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करताना ॲपॉस्ट्रॉफी VE लिहितात. हॅज ॲपॉस्ट्रॉफी S. I have, I've, he has, his, she has, she's, it has, its, we have, you have, you've. म्हणजे प्रत्येकामध्ये हे HA वगळण्यात आलेला आहे आणि ॲपॉस्ट्रॉफी देऊन हॅज असेल तर यस आणि हॅव असेल तर VE लिहावे लागते. निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये हॅव नॉटचे हॅवंट आणि हॅज नॉटचे हॅझंट होते. हॅड ॲपॉस्ट्रॉफी D. I had, I'd. प्रत्येकामध्ये HA हे कट होऊन ॲपॉस्ट्रॉफी D लावले जातं. निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये हॅड नॉट चे हॅडंट. नॉट साठी नेहमी N ॲपॉस्ट्रॉफी T लिहितात, म्हणजे O याच्यामध्ये लिहित नाहीत. निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म असेल तर N ॲपॉस्ट्रॉफी T हे लक्षात ठेवायचं. इथे सुद्धा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म होत नाही, म्हणजे आय डूचे आपल्याला आय डूच लिहावे लागते. ही डजच लिहावं लागतं, म्हणजे डू डज आले तर त्यांचे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म होत नाही. निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये डू नॉटचं डोंट होते तर डज नॉटचे डझंट होते. डीड असताना सुद्धा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म होत नाही, म्हणजे डू डज डीड यांचे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म होत नाही. याला लिहिताना आय डीड, ही डीड, शी डीड असेच लिहावे लागते. निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म did not, didn't, is not, isn't, are not, aren't, was not, wasn't, were not, weren't, will not, won't, shall not, shan't, do not, don't, does not, doesn't, did not, didn't हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तुम्ही पाठ करून ठेवा. त्याचप्रमाणे व्हॉट इज व्हॉट्स, दॅट इज दॅट्स, वेअर इज वेअर्स, कॅन नॉट, कांट, कुड नॉट, couldn't, must not, must not. आणि हे आहेत प्रत्येकाचे प्रोनाउन्सिएशन. त्याला काय म्हणायचं, काय त्याचा उच्चार करायचा. आपण जेवढे काही कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म बघितले ते सगळे इथे आहे. जसं आय हॅवचं आय होतं, म्हणजे HA काढून टाकण्यात येतं आणि VE. आय हॅव चं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म I've. Are not
aren't. I will, I'll. हे तुम्ही वाचून आणि पाठ करून घ्यायचे आहेत.